400 पार का नारा देने वाली भारतीय जनता पार्टी 2024 के आम चुनाव को लेके भयभीत है। इसीलिए दिल्ली के मुख्यमंत्री केजरीवाल को अरेस्ट करना, कांग्रेस पार्टी के बैंक खातों को सीज करना, इस प्रकार के घिनौनी हरकत भारतीय जनता पार्टी कर रही है, जो पूरी तरह से भारत की लोकतंत्र को दबाने का एक प्रयास भारतीय जनता पार्टी की तरफ से हो रहा है। आम आदमी पार्टी के ऊपर ये की गई कार्रवाई यानी कि डर का माहौल बीजेपी या उनके निकटवर्ती उनके फेवर में, ऐसा लगता है। भारतीय जनता पार्टी देश के आम चुनाव के पहले एक डर का माहौल क्रिएट करना चाह रही है। भारतीय जनता पार्टी चाहती है कि इंडिया अलायंस के सभी विपक्षी दल डरें, घबराएं और चुनाव छोड़ के भाग जाएं, लेकिन ऐसा होने वाला नहीं। देश के अंदर कांग्रेस पार्टी, महाराष्ट्र के अंदर उद्धव ठाकरे जी की शिवसेना, आम आदमी पार्टी और हमारे राष्ट्रीय नेता पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डट के मोदी साहब की भारतीय जनता पार्टी का मुकाबला करेगी। हमारे पास साधन हो ना हो, हमारे पास प्रचार के लिए यंत्रणा हो ना हो, कुछ भी हमारे पास ना भी हो, तो भी हम भारतीय जनता पार्टी का डट के मुकाबला करेंगे। ये कार्रवाई यानी कि विपक्ष को खत्म करने का एक माहौल बनाया जा रहा है, ऐसा लग रहा है। भारतीय जनता पार्टी चाहती है कि देश में कोई विपक्षी ना हो। वो देश के संविधान को नहीं मानती, वो देश के लोकतंत्र को नहीं मानती और लोगों के हाथ में राज्य जाए, ये संकल्पना भारतीय जनता पार्टी को वो कतई मंजूर नहीं है। इसीलिए एक अथॉरिटेटिव डिक्टेटोरियल रेजिम भारतीय जनता पार्टी लाना चाह रही है और इसी के तहत विपक्ष के नेताओं को परेशान करना, उनको हरास करना, उनके बैंक खातों को सीज करना, भिन्न भिन्न झूठे आरोपों में विपक्ष के नेताओं को अरेस्ट करना, ये सारी चीजें भारतीय जनता पार्टी कर रही है। देशामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारला विरोध करत आहेत, मोदी सरकारच्या योजनांना विरोध करत आहे आणि मोदी सरकारची जी एक अथॉरिटेरियन डिक्टेटोरियल फॅसिस्ट कारवाई आहे त्या गोष्टीला विरोध करत असताना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला चक्क पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी अरविंद केजरीवालांना खोट्या केसेसमध्ये गुंतवून त्यांना अटक केलेली आहे। त्याचबरोबर देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे बँकेचे खाते गोठवले। निवडणूक पहिल्या टप्प्याची 19 एप्रिलला आहे आणि काल काँग्रेस पक्षाचे 11 बँक खाती गोठवण्यात आली। याचा अर्थ की विरोधकांनी प्रचार करू नये, विरोधकांनी उमेदवाराला मदत करू नये, विरोधकांनी जाहिराती करू नये, विरोधकांनी कुठल्या साधन सामग्रीचा वापर करू नये, एवढी भयभीत भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली आहे। एकंदर या प्रकरणात तुम्ही सुद्धा या घटनेचा निषेध किंवा विरोध कसा नोंदवणार आहात? आम्ही जनतेमध्ये जाऊन या गोष्टीचा विरोध दर्शवणार। आम्ही लोकांमध्ये जाऊन ह्या गोष्टी सांगणार की केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग, गैरवापर भारतीय जनता पार्टी करत आहे। लोकांना, राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी लोकशाहीला मारक आहेत। लोकशाहीचं गळचेपी सुद्धा होत आहे। एकंदर या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जे पुरुष पदाधिकारी आहेत त्यांना अटक करून महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे, काय सांगाल? आम आदमी पार्टी असो, तृणमूल पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, काँग्रेस पार्टी असो, किंवा देशातले इतर कुठल्याही राजकीय पक्ष असतो, ज्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध केला त्यांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांच्या नेत्यांना चौकशीला बोलवणे, त्यांच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे, अशा पद्धतीची कारवाई गेल्या अनेक 2-3 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी करत आहे। एकच गोष्ट स्पष्ट होते की ज्यांना 400 पारचा एवढा आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास आता त्यांनी गमावला का? अशा खालच्या पातळीवरचं, कमरेच्या खालचं राजकारण करायला ज्यामध्ये प्रेरित होतात, याचाच अर्थ 400 पारचा जो त्यांचा आकडा आहे हा दिशाभूल करणारा आकडा आहे। त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना माहिती आहे की 150-200च्या वर त्यांना जागा मिळणार नाहीत।